जीबीएस आजार पाण्यामुळे नाही तर चक्क चिकन खाल्ल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा। राज्यामध्ये गेल्या 24 तासात जीबीएस आजाराने तिघांचा मृत्यू। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या जनरल मॅनेजर हितेश मेहताला अटक। आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। दादर आणि गोरेगाव या दोन शाखांमधून पळवले तब्बल 122 कोटी रुपये। नाशिकमध्ये कम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचं सांगत 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक। कम्प्युटरमध्ये व्हायरस असल्याचं सांगून दुरुस्तीच्या नावे तब्बल 2 कोटींचा गंडा। लव जिहाद विरोधी कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। हिंदू मुलींच्या रक्षणासाठी कठोर कायद्याची गरज। महायुतीचे नेते आक्रमक। तर कुणाशी प्रेम आणि कुणाशी लग्न करावं हा घटनेने दिलेला अधिकार सुप्रिया सुळेंनी सुनावलं। संभाजीनगरमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या। मृतदेह शेतात पुरल्याची धक्कादायक घटना। आरोपी इरफान शेख पाशा याला अटक। लव जिहादच्या अँगलने तपासाची भाजपच्या नेत्यांकडून मागणी। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली शिवसेना नेत्यांची बैठक। पक्षातून आउटगोईंग रोखण्यासाठी डॅमेज कंट्रोलिंगचा उद्धव ठाकरेंचे प्रयत्न। खरी शिवसेना कुणाची हे विधानसभेत जनतेने दाखवलं। रत्नागिरीतल्या आभार दौऱ्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरेंच्या पक्षाला वाळवी लागल्यानं साळवी आमच्याकडे आल्याचा सुद्धा टोला। धस आणि मुंडे भेटीवरून विरोधक आक्रमक। इतिहास सुरेश धस यांना माफ करणार नाही, संजय राऊत यांची टीका। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी षडयंत्र, धस यांचा आरोप। बेळगावमध्ये गोव्याचे माजी आमदार लव मामलेदार यांचा मृत्यू। क्षुल्लक कारणावरून कॅब चालकाचा जीवघेणा हल्ला। आरोपी चालक बेळगाव पोलिसांच्या ताब्यात। पनवेलजवळच्या कर्नाळा किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांना चावा। हल्ल्यादरम्यान पडल्यामुळे डोक्याला गंभीर इजा। एकाचा मृत्यू, 5 जण जखमी। आता राज्यामधील सर्व टोल नाक्यांवर ई टॅग किंवा फास्टॅगद्वारे टोल भरणं अनिवार्य। रोख किंवा कार्डद्वारे टोल भरल्यास दुप्पट शुल्क लागणार। 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी।